सगळ्यात पहिला प्रश्न की तुम्ही मुंबईमधनं जे कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं, पण त्यानंतर तुम्ही लातूरमध्येच येऊन प्रॅक्टिस का सुरू केली? बेसिकली जेव्हा मी जेमध्ये शिकत होतो तेव्हा डॉक्टर बमन डावर हे माझे बॉस होते. त्यांच्याकडे ना ते ऑनररी होते, त्याच्यामुळे ते प्रायव्हेट प्रॅक्टिस करायचे आणि त्यांच्याकडे सगळे श्रीमंत लोक प्लास्टिक सर्जरीला यायचे. मी गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला असं वाटायचं की प्लास्टिक सर्जरीकडे फक्त श्रीमंतांनीच यावं आणि गरिबांनी प्लास्टिक सर्जरी का करू नये. असं होऊ शकणार नाही का की आपण गरिबांनासुद्धा प्लास्टिक सर्जरी करून देऊ शकू. हा एक डोक्यातला विचार होता. हा विचार मी माझ्या बॉसला बोलून दाखवला. बॉस काही तयार नव्हते, पण माझ्या मोठ्या भावांना पद्मश्री डॉक्टर तात्याराव यांना म्हणालो की आपण ही सर्जरी गरिबांपर्यंत घेऊन जायची आणि त्यासाठी मला लातूरला जायचं आहे. त्यांनी एका मिनटात होकार दिला आणि खरं तर श्रीमंताची प्लास्टिक सर्जरी ही ब्रँच गरिबांपर्यंत घेऊन जाण्यासाठी मी लातूरला आलो. हा एक पहिला लातूरला येण्याचा उद्देश होता. आणि दुसरं मायांना, माझे आईवडील ते मला जास्त आवडतात, त्यांना मी जास्त आवडतो. सगळ्यांनाच आवडतात, पण मला जरा जास्त आवडतात. त्यांना सोडून मी राहू शकत नव्हतो. हा एक दुसरा विषय डोक्यात होता. आणि मग ते मुंबईत येऊ शकत नव्हते, म्हणून ह्या 2 कारणांनी खरं म्हणजे मी लातूरमध्ये आहे. आणि आत्ता 16 वर्षाच्या प्रॅक्टिसनंतर मला खूप आनंद होतो आहे की माझ्याकडे रस्त्यावर कपडे नसताना माणूस पण येऊन प्लास्टिक सर्जरी करून घेऊ शकतो आणि मी त्यांना करून देऊ शकतो. त्यामुळे जो काही संकल्प, जे काही कन्सेप्ट घेऊन मी लातूरमध्ये आलो होतो की श्रीमंताची प्लास्टिक सर्जरी ब्रँच गरिबातल्या गरिबापर्यंत घेऊन द्यायची आहे, ते मी नेऊन देऊ शकलो, याचा मला खूप छान आनंद वाटतो. हे सगळं करत असताना कशा प्रकारचे अनुभव तुम्हाला येत असतात? बेसिकली अनुभव खूप छान आहेत. मला असे अनुभव आहेत की लोक खूप चांगले असतात. हा मला सगळ्यात चांगला अनुभव आहे. म्हणजे लोकांना फक्त या विषयाचा, प्लास्टिक सर्जरी विषयाचा अवेअरनेस, त्यांना माहिती हा विषय नव्हता. एकदा त्यांना माहीत झालं, आता पेशंट टू पेशंट माहीत झालं, तर लोक येतात आणि लोकांचा आपल्याशी वागण्याचा दृष्टिकोन खूप जास्त चांगला आहे. म्हणजे लोक, मला असं एकही वाईट एक्सपिरियन्स नाही आहे किंवा असं कधी घडलं आहे की मला कोणीतरी त्रास दिला, असं कधीच नाही घडलेलं आहे. ओके, म्हणजे माझा एक कन्सेप्ट तयार झाला की आपण जर चांगले असो तर माणसं आपल्याशी चांगली वागतात. म्हणून आपण पहिलं चांगलं व्हावं, लोक आपाप आपल्याशी चांगले वागतात. इथे तुमच्या सेक्टरमध्ये तुम्ही जे प्लास्टिक सर्जरी आणि बाकी इतर सेक्टरमध्ये जे काम करताय, त्यामध्ये आपल्या देशभरात संशोधन कशा पद्धतीने होत आहे? ते अप टू दी मार्क आहे का आणि ते सॅटिस्फॅक्टरी आहे का? संशोधन आमच्याच विषयात, फक्त प्लास्टिक सर्जरीमध्ये म्हणूनच नव्हे, सगळ्याच विषयामध्ये संशोधन आपल्याकडे, रिसर्च हा आपल्या देशामध्ये कमी होतो. त्याला अनेक कारणं आहेत. कारण रिसर्च ओरिएंटेशन ज्याला म्हटलं जातं, रिसर्च ओरिएंटेशन हा विषय आपल्याकडे एवढा फार नाही आहे. पण आत्ता रिसर्च होतो आहे सध्या आणि त्या रिसर्चला खूप चांगलं ब्रँडिंग पण मिळतं आहे भारत देशातल्या रिसर्चला. पण कम्पेअर जेव्हा आपण करतो की भारत देशातला रिसर्च विषयातला आणि परदेशातला रिसर्च, परदेशातला म्हणण्यापेक्षा डेव्हलप्ड कंट्रीमधला, विकसित देशातला जर आपण रिसर्चचा विचार केला तर निश्चितच ते आपल्यापेक्षा पुढे असतात. त्यांच्याकडे मटेरियल कमी असतं, पण रिसर्चमध्ये हे लोक पुढे असतात. आपल्याकडे मटेरियल भरपूर असतं, पण रिसर्चमध्ये आपण मागे असतो. त्याला अनेक कारणं आहेत. एक तर ना की आपली मॅनपॉवर, तेवढ्या लोक आणि फंडिंग, हे त्याचे मेन उद्देश आहेत. जर तुम्हाला फंडिंग छान मिळालं रिसर्चला, रिसर्चमध्ये तुम्ही डिग्रीज द्यायला लागलो, रिसर्चमध्ये तुम्ही ओरिएंटेशन प्रोग्राम घ्यायला लागलो, तर आपल्या देशातलं रिसर्च हे सगळ्या देशाला शिकवणारं रिसर्च असेल, कारण आपल्याकडे मटेरियल खूप जास्त आहे. या घडीला आपला रिसर्च खूप जास्त जरी चांगला नसला तरी बऱ्यापैकी अप टू द मार्क रिसर्च आहे, असं म्हणायला काही हरकत नाही आहे. पैसे नसल्यामुळे हेल्थकेअर मिळत नाही, असा भारतामधील अनेक लोकांचा आजची स्थिती आहे. हेल्थकेअर महाग होत चाललेलं आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर्स जी इन्व्हेस्टमेंट करतात ती पुन्हा इथूनच एक्स्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे खाजगी क्षेत्रामधलं हेल्थकेअर हे प्रचंड महाग झालं आहे. सार्वजनिक क्षेत्रामध्ये जे हेल्थकेअर आहे त्याच्या क्वालिटीवर प्रचंड प्रॉब्लेम आहे. तर हे कसं मॅच होईल आणि हे किती मोठं आव्हान तुम्हाला वाटतं? एक्झॅक्टली लोकांना चांगलं हेल्थकेअर मिळावं यासाठी काय करता येऊ शकेल? वेल, हा एक विषय आहे की हेल्थकेअर फॅसिलिटीज महाग आहेत, याच्याशी मी सहमत आहे. पण त्याचे अनेक कारणं आहेत. फक्त हेल्थकेअर फॅसिलिटीमध्ये फक्त डॉक्टरांकडेच पैसे जातात असं नसून त्या इन्व्हेस्टमेंटकडे पैसे जातात. आता कसं होतं की एखाद्या पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवायचं आहे, ते व्हेंटिलेटर हायर एंडचं असलं पाहिजे. हे व्हेंटिलेटर देणारी कंपनी असते, त्याच्याकडे अनेक पैसे जास्त द्यावे लागतात. म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा चांगल्यातल्या चांगल्या क्वालिटीचा विचार करता तेव्हा त्यात इन्व्हेस्टमेंट हा प्रकार येतो. आणि ते इन्व्हेस्टमेंट एकदा हा विषय आला की ते हेल्थकेअर डायरेक्टली इनडायरेक्टली महाग व्हायला लागते. याच्यामध्ये सोल्युशन असं आहे, सगळ्यात छान इन्शुरन्स एक सोल्युशन आहे. हेल्थ इन्शुरन्स हे खूप छान सोल्युशन आहे. तुम्हाला माहीत असावं की विकसित देशामध्ये आपल्यापेक्षा खूप जास्त महाग हेल्थ फॅसिलिटीज आहेत. हेल्थकेअर खूप जास्त महाग आहे. तुम्ही जर अमेरिकेचा विचार केला आणि उदाहरण घेतलं तर आपल्यापेक्षा
किती पटीनं म्हणजे तुम्हाला सांगतो मी की साधारणपणे नॉर्मल डिलिव्हरी करण्यासाठी आपल्याकडे साधारणपणे 4,000 5,000 प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 10,000 रुपये खर्च येत असेल, तिथे साधारणपणे 2-2.5 लाख रुपयात काढला तर खर्च येतो. म्हणजे एवढ्या प्रमाणात ती फॅसिलिटी तिथे महाग आहे, तरी पण बेस्टमधली बेस्ट फॅसिलिटी मिळते. ही फक्त इन्शुरन्समुळे मिळते. अशी जर हेल्थ इन्शुरन्सेस आपल्याकडे झाल्या, हे पॉसिबल आहे एक. आणि नंबर 2, कॉर्पोरेट हॉस्पिटल हा जो कन्सेप्ट आहे, कॉर्पोरेट हॉस्पिटल, बिझनेस हॉस्पिटल नाही, हे हॉस्पिटल जर डॉक्टरांनी ओन केलेले हॉस्पिटल असतील ना, डॉक्टरांनी ओन केलेलं हॉस्पिटल, तर निश्चित ते प्रॉफिटेबल पेशंटच्या दृष्टीने राहतील. ओके, कुठल्या तरी बिझनेसमॅननी हॉस्पिटल काढावं आणि त्यातून बिझनेस म्हणून बघावं, याच्यामध्ये पेशंटचा फार केअर केली जात नाही. पण डॉक्टरांनी काढलेल्या हॉस्पिटलमध्ये मात्र निश्चित पेशंटची केअर केली जाऊ शकते. आपलं दिसणं हे सर्वात चांगलं असलं पाहिजे असं सगळ्या लोकांना वाटत असतं आणि ते मग परवडत नाही. काही वेळेला वेळ निघून गेलेली असते, अशी स्थिती होते. आपल्या देशामध्ये याच्या बाबतीत अवेअरनेस करण्यासाठी सरकारी पातळीवर काय प्रयत्न केले जात आहेत का, असं वाटतं का? ओके, दिसणे हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि दिसण्यासाठी त्याला कॉस्मेटिक सर्जरी ज्याला म्हटलं जातं आणि म्हणूनच प्लास्टिक सर्जरी ब्रँच ही श्रीमंताची ब्रँच झाली. कारण चांगलं दिसण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतात, अधिक पैसे दिल्यास अधिक चांगला दिसतो माणूस, हा एक त्यात कन्सेप्ट तयार झाला. पण चांगलं दिसण्यासाठी सुद्धा कमी खर्चामध्ये त्याच्या चांगल्या सर्जरी होऊ शकतात. याच्यासाठी अवेअरनेस गव्हर्नमेंटनी करावा लागतोच असं नाही आहे. ओके, त्याच्यासाठी अवेअरनेस हा पेशंट टू पेशंट आपोआप होतो. त्याची गरज असते. एखादी मुलगी चांगलं दिसत नाही आहे, तिची नाकाची सर्जरी करायची असते, हे लोक हातपाय मारत असतात, कुठं ना कुठं जात असतात. फक्त अडचण अशी असते की अशा पद्धतीचे प्लास्टिक सर्जरी करणारे डॉक्टर फक्त मेट्रोमध्ये असायचे आणि मग मेट्रोमध्ये ह्या लोकांना जायचं आणि तिथंही सर्जरी करून घ्यायची, हे त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचा विषय असायचा. पण आता समजा लातूरसारख्या ठिकाणी मी इथे बसलो आहे आणि ह्या सर्जरी करून देऊ शकतो, तर ही फॅसिलिटी सगळे लोक अवेल करू शकतात. आणि एकदा सर्जरी झाली, एकाला कळलं की माझ्या मुलीचं लग्न झालं आणि या सर्जरीमुळे झालं, तर मग अनेक लोक त्यात अवेअरनेस निर्माण होतं, ते यायला लागतात. आता सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सुद्धा अशा सर्जरी कराव्यात असं मात्र माझं स्पष्ट मत आहे. कारण प्रायव्हेटमध्ये ह्या सर्जरी झाल्यास त्याची किंमत वाढत जाते. पण गव्हर्नमेंट आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे अनेक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ज्याच्यामध्ये प्लास्टिक सर्जरी डिपार्टमेंट आहेत. असे 6 मेडिकल कॉलेजेस आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामध्ये अनेक प्रोफेसर, अनेक रेजिडेंट असतात जे की ही सर्जरी करू शकतात. तर ह्या सर्जरी जर अशा कॉस्मेटिक सर्जरी जर गव्हर्नमेंटमध्ये झाल्या तर अनेक लोकांना जास्त फायदा होईल आणि त्याचा अवेअरनेस अनेक वाढेल. स्माइलिंग पिंकीनंतर दुभंगलेले ओठ आणि बाकी शस्त्रक्रिया करण्यामध्ये किती लोकांमध्ये आहे? नाही, स्माईल पिंकी या डॉक्युमेंटरीमुळे खूप जास्त अवेअरनेस आला. संपूर्ण भारत देशातच नव्हे तर जगभरामध्ये याचा अवेअरनेस झाला. आणि दुभंगलेले ओठ आणि टाळू हे एक असं व्यंग आहे जे की शस्त्रक्रियेने, सर्जरीने पूर्णपणे चांगलं होऊ शकतं, हे त्या डॉक्युमेंटरीमध्ये सगळ्या लोकांपर्यंत मेसेज पोहोचला आणि त्याच्यामुळे अवेअरनेस खूप मोठ्या प्रमाणात आला. मग अशा प्रकारच्या डॉक्युमेंटरी होणे, त्यांना अवॉर्ड मिळणे आणि त्यातून काहीतरी समाज प्रबोधन होऊन लोकांच्या कामाच्या गोष्टी होणे, हा एक चांगला कन्सेप्ट त्या माध्यमातून पुढे आला.